खूपच छान. मी पहिल्यांदा अशा गार्डन मध्ये आलेली आहे आणि या गार्डन मध्ये आम्हाला अनेक प्रकारचे पक्षी आणि हे जानवर पाहायला मिळाले आणि त्याचे ओरिजिनल एकदम पाहिले की एकदम असं म्हणजे ओरिजिनल वाटतात. पोरांनाही दाखवलं पण तेही खूप जास्त म्हणजे एंटरटेनिंग वाटलं त्यांना. हं, इकडे नक्की या. नक्की खरंच पाहण्यासारखं आहे आणि आपले जितके ओळखीचे जितके लोक आहेत सगळ्यांना सांगा तुम्ही तिकडे यायचंच दाखवायला. खरंच खूप छान पाहायला तुम्हाला मिळेल इकडे. खूप वेगळं मिळेल. प्रत्येकाच्या बद्दल सगळं लिहिलेलं आहे इकडे आणि खूप म्हणजे तुमचं व्हॅल्यू फॉर मनी आहे येणं इकडे. मी इथली बॉटनिस्ट अरुणा काळे तुमचं श्रद्धेश्री अटल बिहारी वाजपेयी बॉटनिकल गार्डन मध्ये स्वागत करीत आहे. हे गार्डन 108 हेक्टरवर आहे. हा गार्डन 2 भागात विभागलेला आहे. जसं आहे फर्स्ट आहे रिक्रिएशन झोन आणि कन्झर्वेशन झोन. रिक्रिएशन झोन मध्ये आपण अट्रॅक्टिव्ह इन्फ्रास्ट्रक्चर बघू, जसं आहे बटरफ्लाय सेक्शन, अंडरग्राउंड म्युझियम, ॲक्वेरियम, ओपन सायन्स पार्क, सायन्स सेंटर आणि ॲक्वेरियम. त्याच्याऐवजी प्लॅनेटोरियम हा नवीन अट्रॅक्शन आहे. आणि कन्झर्वेशन झोन जे 94 हेक्टरवर आहे ते तिथं आहे 25+ थीमॅटिक गार्डन प्लस लोटस गार्डन, नेचर ट्रेल. ज्यांना निसर्गाशी खूप प्रेम आहे ते लोक इथं येऊन एन्जॉय करतील. आणि हे आहे आपलं अंडरग्राउंड म्युझियम जिथे आपण उभे आहोत. अंडरग्राउंड म्युझियम मध्ये टॅक्सीडमी हा खूप अट्रॅक्टिव्ह सेक्शन आहे. टॅक्सीडमी न्यूली कन्सेप्ट महाराष्ट्रामध्ये लॉन्च झाला आहे. इथं टॅक्सीडमी मध्ये डिफरंट काइंड ऑफ डेड ॲनिमल, नॅचरल डेड ॲनिमलची स्किन आपण रिस्टोर करून प्रिझर्व करून त्याला डमी बॉडी मध्ये स्किनिंग करून ठेवलेली आहे. त्याला म्हणतो टॅक्सीडमी. आणि याच्याऐवजी फॉसिल जे सापडले आहे चंद्रपूरमध्ये कॉलेजमधून कोलॅबोरेट करून आपण काही फॉसिल्स कलेक्ट करून इथं डिस्प्ले बोर्डवर लावलेले आहे. 360 इमर्सिव्ह झोन सुद्धा आहे. कंटिन्यू करू. याच्यानंतर 360 इमर्सिव्ह झोन झाला. नॅचरल हिस्ट्री म्युझियम जे गोंड डायनास्टी काळातला आहे त्यालाही आपण इथं खूप सरळ रूपात दाखवलेली आहे. हे झालं ओनली अंडरग्राउंड म्युझियमचं. याच्यानंतर आहे सायन्स सेंटर. सायन्स सेंटर मध्ये स्पेस कॉर्नर आहे, मिसाईल सेक्शन आहे, फिजिक्स सेक्शन आहे आणि 90चा एक सिनेमा आहे. याच्यानंतर आहे बटरफ्लाय गार्डन. बटरफ्लायचं सीझन असते सप्टेंबर टू जानेवारी पर्यंत. त्याच्यानंतर थोडस कमी होत जाते बटरफ्लाय आणि हा एक अट्रॅक्टिव्ह तुम्हाला सप्टेंबर पासून देखण्यासाठी भेटेल इथं. याच्यानंतर आहे आपला ॲक्वेरियम जिथं 24+ मोठे मोठे टँक्स ठेवलेले आहे. डिफरंट फिशेस ठेवले आहे, ॲमेझॉन रिव्हरचे, प्लेन वॉटरचे. आणि याच्याऐवजी तिथं ॲलिगेटर गार फिश आहे, पिराना फिश आहे, जायंट गुरामी फिश आहे आणि असं डिफरंट 24 टँक्स मध्ये तुम्हाला हे सगळे फिश दिसेल. Because here is the explore of all learning about science and plantation. हे सगळं एक्सप्लोर करता येतं स्टुडंट्सला. जे आपण दैनंदिन पुस्तकात शिकतो ते आपल्याला डायरेक्ट लाईव्ह दिसत आहे. व्हिज्युअलिटी जास्त असल्यामुळे स्टुडंट इझी शिकेल याची आपण जाणीव घेतली आहे.